स्तोत्र संहिता अध्याय 81 मुख्य गवयासाठी गित्ती चालीवर गावयाचे आसाफाचे स्तोत्र। देव जो आमचे सामर्थ्य, त्याचे मोठ्याने गुणगान करा। याकोबाच्या देवाचा जय जयकार करा। सुरावर गीत म्हणा आणि खंजिरी वाजवा, मंजूळ वीणा व सतार वाजवा। शुक्ल प्रतिपदेस पौर्णिमेस आमच्या सणाच्या दिवशी कर्णा वाजवा, कारण हा इस्रायलासाठी नियम आहे, हा याकोबाच्या देवाचा निर्बंध आहे। तो मिसर देशावरून गेला तेव्हा त्याने योसेफ वंशात हाच निर्बंध साक्षीसाठी नेमिला। ज्याला मी ओळखिले नव्हते त्याचे भाषण मी ऐकले, ते असे की मी त्याच्या खांद्यावरील भार काढिला आहे, त्याच्या हातातला हरा दूर केला आहे। तू संकटात असता आरोळी केली तेव्हा मी तुला सोडविले। मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थलातून उत्तर दिले, मरीबाच्या जलाजवळ मी तुला पारखिले। अहो माझ्या लोकांनो, ऐका, मी तुम्हास बोध करीतो। हे इस्रायला, तू माझे ऐकशील तर बरे होईल। तुला अन्य देव नसावा, तू परक्या देवाच्या पाया पडू नये। मीच तुझा देव परमेश्वर आहे, मीच तुला मिसर देशातून बाहेर काढिले। तू आपले तोंड चांगले उघड, म्हणजे मी ते भरीन। परंतु माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही, इस्रायलाने माझे ऐकले नाही। ह्यामुळे मी त्यास त्यांच्या हृदयाच्या दुराग्रहाप्रमाणे वागू दिले। ते आपल्याच संकल्पाप्रमाणे चालले। माझे लोक माझे ऐकतील, इस्रायल माझ्या मार्गाने चालेल तर बरे होईल। मी तेव्हाच त्यांच्या वैऱ्यांचा मोड करीन, त्यांच्या शत्रूंवर मी आपला हात चालवीन। परमेश्वराचे द्वेष्टे त्याला वश होतील आणि ते सतत धाकात राहतील। मी त्याला गव्हाचे सत्व खाऊ घालीन आणि पहाडातल्या मधाने मी तुला तृप्त करीन।